तुमच्या कम्प्युटर स्किल्स अपग्रेड करायच्या आहे? दिशा कम्प्युटर इन्स्टिट्यूट घेऊन आले आहेत महा डिस्काउंट ऑफर. आता कोणताही कोर्स करा फक्त 1800 रुपयांमध्ये. नयन पद्मसागर या जैन मुनी महाराजांनी केलेल्या वक्तव्याचे पडसाद अनेक ठिकाणी उमटायला सुरुवात झालेली आहे. त्यांनी जे वक्तव्य केले त्या संदर्भात आपण निलेश चंद्र मुनी महाराजांशी बातचीत करणार आहोत. त्यांनी जे वक्तव्य केलेलं आहे कसं बघतात, तारा राणी ज्या महाराणी होत्या त्या जैन समाजात होत्या, तसेच त्यांनी अनेक वक्तव्य केले की 2 मुलं असतील त्याच्या व्यतिरिक्त जर मुलं असतील त्यांना कुठलाच लाभ मिळू नये असं देखील त्यांनी वक्तव्य केलेलं आहे. कसं बघतात या वक्तव्याकडे? बघा, जैन मुनी एक अत्यंत त्यागमय जीवन जितात. जैन मुनी कधी संसारिक उत्पन्नाची गोष्ट करत नाही आहे. आणि एका जैन मुनींनी असे व्यक्तित्व करणं म्हणजे एक जैन मुनीच्या संन्यासाच्या खिलाफमध्ये आहे. आणि 2-2 मुलं पैदा करणं हा विषय जैन मुनीचा नसतो. भगवान तिथं आजकाल भगवान महावीरचा जन्म कल्याणक झालेला आहे. त्या जन्मकल्याण भगवान महावीरचा इतिहास बताला होतो. जे बी त्याने काय व्यक्तित्व केलं असेल ते चुकीचं वक्तव्य आहे. ही शोभा नाही देते एका मुनीला. पण मी त्यांचा तो निषेधच करतो त्या गोष्टीचा. मात्र असे असताना महाराणी ताराणीच्या बाबत केलेलं वक्तव्य संदर्भात आता संजय राऊत त्यांचं देखील म्हणणं आहे की कुठेतरी मुख्यमंत्री असतील, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे देखील मराठी आहेत आणि त्या संदर्भात ॲक्शन घेणार का? बघा, सगळ्यात पहिले तर ह्या महाराष्ट्र जनतानी आणि जैन समाजाने इन लोगों को ये पता चलना चाहिए कि नए पद्म सागर यानी क्या है. ये क्यों बार बार मराठी मारवाड़ी विवाद करना चाहता है. इसीलिए मुर्गे के चक्कर में पूरे शिवसेना को इन्होंने पूरा सफाया कर दिया है. एक भी जैन लोग शिवसेना को वोट नहीं देता. क्यों नहीं देता है? क्योंकि इसी ने ही लोगों को जैन लोगों को भड़काया है. ये मास्क हमारे मंदिर में डाला, मास्क खाते, फलाना करते, ढिकना करते. ये विवाद उसने पैदा किया है. क्यों? उसके लिए कि मंगल प्रभात लोढ़ा को जिताने के लिए, उनके नेताओं को जिताने के लिए. अभी किसी पार्टी का तो ले नहीं सकता हूँ. वहाँ पर देवेंद्र फडणवीस भी जाते हैं, बड़े बड़े बीजेपी के बड़े बड़े लीडर जाते हैं. इस बार जैसे उन्होंने उद्धव ठाकरे को ख़त्म कर दिया है, ऐसा कि ऐसा वक्त तो उन्होंने हमारे शिंदे साहब को भी गेम बजाने का इन्होंने मानसिकता बना ली है. उस समय एकनाथ शिंदे साहब हर बार इस ठाणा जिले में आते हैं और ठाणा के अंदर ये आनंदी जी हर बार यहाँ पे आते थे. आनंदी जी यहाँ करते थे. ये 16 साल में पहली बार हुआ कि साहब यहाँ नहीं आए. वो कहाँ गए? वो नए पद्म सागर जी के कार्यक्रम में, कि बड़ा कार्यक्रम है भगवान महावीर की जन्म जयंती करके साहेबांना यांनी अटॅक करण्याची कोशिश केलेली आहे. मान्य एकनाथ शिंदेला हे कळलं नाही. मी त्यांना व्यक्तिगत विचारतो, ज्योतियाप्रेमी एकनाथ शिंदेचा हा जैन समाजावर जेवढा BJPचा नाही आहे, तेवढा मंगल प्रभात लोढाचा नाही आहे, तेवढा सेवा ह्या एकनाथ शिंदेने विले पार्ल्याचं मंदिर पाडलं त्यावेळेने एकनाथ शिंदेनेच यांचा पुढा पकडला. अंधेरीमध्ये 3 दिवस मंदिर बंद होते, त्यावेळेनेच या एकनाथ शिंदेने काम केलं होतं. सर्व काही त्यावेळेने काम केलं होतं. हा नय पद्मसागर मी एकनाथ शिंदे साहेब जे तिथे गेले आहेत, फक्त जसं यांनी याचा उद्धव साहेबांचा गेम वाजवला तसाच हे साहेबांचा गेम वाजवत आहे. साहेब त्यावेळेनं असेल पण त्यांना ते गोष्ट कळली नाही आणि तो सोचणं त्या गरजेचं नव्हतं. ज्या वक्ती मीडियामध्ये आलं त्या ते साहेबांना कळलं आहे. बस असं काहीतरी असेल. सरकार पाहायला गेलं तर कुठंतरी धर्मांतर कायद्याच्या या संदर्भात बोललं जातं आणि विरोधात आहे धर्मांतरांच्या. त्या संदर्भात असं वक्तव्य करणं कितपत योग्य आहे? येणाऱ्या काळात त्यांच्यावरती कारवाईची काय मागणी करा? बघा, मी एक जैन समाजाचे मुनी आहेत, ते पण एक मुनी आहेत. हे महाराष्ट्र जैनचा आणि बाबासाहेबांचं संविधान सर्वांसाठी आहे. तो मुनी असो, ऋषी असो, आमदार असो, खासदार असो, कोणी असो तोपचंद. बाबासाहेबांचं संविधान सर्वांसाठी बडा आहे. हे महाराष्ट्राची जनतांनी लक्षात गरजेचं आहे. आणि मी तर हेच म्हणन का हा विवाद थांबायचा आहे. नय पद्मसागरजीने भगवान महावीरच्या पदाचा ज्या पदावरती आहेत, भगवान धर्मगुरू आहेत, तुम्ही एक आचार्य आहेत, तुरंत तुम्ही हा वाद संपाला असो. महाराष्ट्राच्या जनतासमोर क्षमा मागणी पाहिजे, करून की तारा राणी ही मूलची
तलबिल बीडगावची होती आणि त्यांचा जन्म बीडगावमध्ये झाला आणि वयाच्या 12 वर्षाच्या सारथी छत्रपतीजी शिवाजी महाराज सेनापती होते हमीरामजी मोहिते त्यांची कन्या आहे आणि छत्रपती शिवाजी महाराज आणि हमीरामजी मोहिते हे घनिष्ठ मित्र होते. काही गड किल्ले दोघांनी मित्रता जोडली. त्यांची मित्रता कायम करायसाठी त्यांनी आपला मुलगा जो राजाजीराम त्यांची मुलाशी हा ताराबाईचा त्यांचा विवाह केला. ताराबाईचा विवाह लगता संभाजी महाराजांचा मृत्यू झाल्यानंतर मराठा साम्राज्याला कोणी नव्हतं सांभाळण्याला हे ताराबाईच होती. करून की ती मुलगी कोणाची होती? हमीरामजीची. हमीरामजी मोहिते हे शस्त्र पारंगत होते आणि ताराबाई बी शास्त्रातनी पारंगत होती आणि शस्त्रामध्ये बी प्रांगत होती. त्याच्यामुळे हा साम्राज्य छत्रपती शिवाजी जपला आणि मुघलाला केला आहे. आम्ही त्या ताराबाईला ताराबाईनी म्हणत, महाराष्ट्र जनता त्याला आईसाहेब तारा राणी साहेब म्हणतात. आज माझे ते छत्रपती शिवाजी वंशज आहे त्यांच्याशी भी माझं बोलणं झालं की मुनि जी गरज है. तरी पण मी जैन समाज से कहना चाहता हूँ इस विवाद में नहीं पड़े और कोई जैन समाज ऐसे जैन मुनि के जो वक्तव्य के उनका समर्थन नहीं करता है. मैं भी इस चीज़ का समर्थन नहीं करता हूँ. महाराष्ट्र जनता ने ताकदीनं याच्या हा मुनीवर कारवाई करायला हो आणि त्यांनी माफी मागा द्यावं आणि जाहीरपणाने यांनी माफी मागायला हवं की अशी जर जसं म्हणतं की ते जैन होती. जैन कुठे होती? अरे तारा राणी मराठा होती. त्यांना म्हणाले सर पाटील मराठा होते. मी एक जैन मुनी आहे. मी वयाच्या 5 वर्षात माझा जन्म पाटील कुलमध्ये झाला आहे. मी पण जैन मुनी आहे. मला माझा इतिहास माहीत नाही का? मी स्वतः पाटील आहे. माझं पूर्व नाव नीलकंठराव पाटील आहे. मी स्वतः पाटील आहे. मी 25 वर्षात जैन धर्माला मी जपलेला आहे. भगवान महावीरचा मी अनुयायी आहे. माझ्या पाटला समजतच बोलला. तर आता हे पाटील लोक बी यांची करणार आहे. आम्ही पाटील कसे? हा पाटील जैन झाले असन बराबर ना, पण मराठा जैन नाही झाले. हा चुकीचा वाद आहे. हा वाद फक्त शिंदे साहेबाला टॅगरेट करणं, दोन मुलं करणं, त्यांना काही आधार कार्ड नको, हे फक्त शिंदे साहेब हिंदुत्वाचा एक गरजा वाढत आहे. बाळासाहेबांचे जे विचार आहेत ते शिंदे साहेब नेत आहे. शिंदे साहेबांनी सर्वांची कोणाशी भेदभाव नाही आहे. बट ह्या मंगलप्रभात लोढा आणि हे काही मंत्र्यांनी शिंदे साहेबाचा गेम वाजवण्यासाठी असे वक्तव्य केले आहे. महावीर जनतेला भगवान महावीरचा उपदेश द्यायचा होता. हा असं शिंदे साहेबांना यांना टॅगरेट करायचं आहे. जसं उद्धव साहेबांना खतम केलं तसं आमच्या एकनाथ शिंदेंनी हे आरोप लावता. हा आरोप जो अरविंद सावंतने जे केला हा चुकीचा, त्यांना पण ते चुकीचं आहे. नक्कीच कुठेतरी कारवाई झाली पाहिजे अशांवरती असं देखील वक्तव्य आता या ठिकाणी निलेशचंद्रजी मुनी यांनी केलं. त्यामुळे येणाऱ्या काळात आता कारवाई कशा प्रकारे होईल हे देखील पाहणं गरजेचं राहणार आहे. त्यामुळे अथर्वसह गणेश सुरा, TV9 मराठी, ठाणे. मला तुमच्या कम्प्युटर स्किल्स अपग्रेड करायच्या आहे? दिशा कम्प्युटर इन्स्टिट्यूट घेऊन आले आहेत महा डिस्काउंट ऑफर. आता कोणताही कोर्स करा फक्त 1800 रुपयांमध्ये. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.